नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उपघटक 28 दंडगोल, शंकू व गोल. स्वाध्याय. प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो, आपण या टॉपिकमध्ये शंकू, दंडगोल आणि गोल आणि त्यांना असणारे कडा आणि कोपरे, पृष्ठभाग यांचा विचार करणार आहोत. मग आता शंकू, दंडगोल, गोल या तिघांच्याही आकृत्या या ठिकाणी काढलेल्या आहेत आणि आवश्यक असणारी सगळी माहिती समोर लिहिलेली आहे. आणि मित्रांनो, मग आपल्याला प्रश्नांची उत्तरं देणं अतिशय सोपं जाईल. चला, प्रश्न नंबर 1. पुढीलपैकी कोणत्या आकाराला एक सपाट व एक वक्र पृष्ठभाग असतो? मित्रांनो, आता बघा या ठिकाणी कोणत्या आकाराला एक सपाट आणि एक वक्र पृष्ठभाग आहे. तर मित्रांनो, आपण सहज सांगू शकतो. बघा, शंकूला एक वक्र पृष्ठभाग, हा जो आहे हा वक्र पृष्ठभाग आहे आणि या ठिकाणी खाली जो दिसतोय तो सपाट पृष्ठभाग आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 शंकू. प्रश्न नंबर 2. गोलाला किती कोपरे असतात? मित्रांनो, गोल या ठिकाणी आहे. बघा, एकही कडा अथवा एकही कोपरा नसतो. मित्रांनो, गोलाला एकही कडा आणि एकही कोपरा नसतो. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 शून्य कोपरे असतात. प्रश्न नंबर 3. पाण्याचा पाईप हे पुढीलपैकी कोणत्या आकाराचे उदाहरण आहे? मित्रांनो, पाण्याचा पाईप हे कशाचं उदाहरण आहे? आता दंडगोल. मित्रांनो, आपलं उत्तर बरोबर आहे. बघा, दंडगोल. आता या आकाराचाच पाईप असतो. मग आता पर्याय क्रमांक 2 आहे मित्रांनो इष्टिका चिती. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दंडगोल. तर मित्रांनो, आपण पुढचे पर्याय पण या ठिकाणी बघतोय. इष्टिका चिती. इष्टिका चिती आयताकृती असते. मग आयताकृती पाईप असतो का? तर नाही. त्यानंतर शंकू. मित्रांनो, शंकूच्या आकाराचा पाण्याचा पाईप असतो का? नाही. त्यानंतर गोल. गोल म्हणजे मित्रांनो चेंडूच्या आकाराचा पाण्याचा पाईप असतो का? नाही. मग पाईप कोणत्या आकाराचा असतो? दंडगोल या आकाराचा पाईप असतो. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 दंडगोल. प्रश्न नंबर 4. पुढीलपैकी कोणते गोलाचे उदाहरण आहे? मित्रांनो, गोलाचं उदाहरण कोणतं आहे? पर्याय क्रमांक 1 डबा. मित्रांनो, डबा हा गोलाकार असतो का? नाही. मित्रांनो, डबा हा दंडगोलाच्या आकाराचा असतो. मग आता पर्याय क्रमांक 2 आहे क्रिकेटचा चेंडू. मित्रांनो, क्रिकेटचा चेंडू गोल असतो का? तर हो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुस्तक. मित्रांनो, पुस्तक गोलाकार असतं का? तर नाही. डबा नाही. त्यानंतर विदूषकाची टोपी. मित्रांनो, विदूषकाची टोपी शंकूच्या आकाराची असते. ती गोल आकार नसते. म्हणजे गोलाचे उदाहरण आहे क्रिकेटचा चेंडू. चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 5. पुढीलपैकी कोणत्या त्रिमितीय आकाराला 2 सपाट व एक वक्र पृष्ठभाग असतो? आता मित्रांनो, त्रिमितीय म्हटलं की लांबी आली, रुंदी आली आणि जाडी आली. मग आता कोणत्या त्रिमितीय आकाराला 2 सपाट आणि एक वक्र पृष्ठभाग असतो? तर मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर दंडगोल. बघा, दंडगोल म्हणजे थोडक्यात एका डब्याचं उदाहरण आहे, बंद डब्याचं उदाहरण. मग आता मित्रांनो, या ठिकाणी 2 सपाट पृष्ठभाग कोणते? तर मित्रांनो, हा जो खाली आहे, खालचा आणि वरचा, हे 2 सपाट पृष्ठभाग आहे आणि वक्र पृष्ठभाग हा. म्हणजे दंडगोलाला 2 सपाट पृष्ठभाग आणि एक वक्र पृष्ठभाग असतो. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 दंडगोल. प्रश्न नंबर 6. पुढीलपैकी कोणत्या त्रिमितीय आकाराला एकही कोपरा व कडा नाही? मित्रांनो, एकही कडा आणि कोपरा नाही. मग आता पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो दंडगोल. आता दंडगोलाला कडा आहे मित्रांनो, कोपरा नाहीये. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. पर्याय क्रमांक 2 शंकू. मित्रांनो, शंकूला कडाही आहे आणि कोपराही आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा. पर्याय क्रमांक 3 घन. मित्रांनो, घनाला सुद्धा कडा आणि कोपरे असतात. मग आता पर्याय क्रमांक 4 आहे मित्रांनो गोल. गोलाला एकही कडा अथवा एकही कोपरा नसतो. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 गोल. प्रश्न नंबर 7. दंडगोलाला एकूण किती पृष्ठभाग असतात, वक्र व सपाट धरून? मित्रांनो, दंडगोल. आता बघू शकतो आपण दंडगोलाला मित्रांनो सपाट पृष्ठभाग 2 आहेत. या ठिकाणी खाली 1 आणि वर सपाट पृष्ठभाग 2 आहेत आणि एक वक्र पृष्ठभाग आहे. म्हणजे दंडगोलाला एकूण 3 पृष्ठभाग आहे. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मित्रांनो 2 सपाट पृष्ठभाग आणि एक वक्र पृष्ठभाग.
प्रश्न नंबर 8. पुढीलपैकी कोणता आकार फक्त घरंगळेल? मित्रांनो, कोणता आकार फक्त घरंगळेल? आता पर्याय क्रमांक 1 आहे इष्टिका चिती. मित्रांनो, इष्टिका चितीच्या आकाराची आपली कंपास असते. कंपास जर आपण अशी फरशीवर अशी पुढे जर ढकलली तर मित्रांनो ती घसरेल, ती घरंगळणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. त्यानंतर मित्रांनो शंकू. शंकू मित्रांनो वक्र पृष्ठभागावर जर आपण असा थोडा पुढे लोटला तर तो मित्रांनो घरंगळेल, पण कोपऱ्यावर जर शंकू पडला तर मित्रांनो तो घरंगळणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. पर्याय क्रमांक 3 आहे दंडगोल. मित्रांनो दंडगोल बघा, या ठिकाणी वक्र पृष्ठभागावर जर आपण असं या ठिकाणी वक्र पृष्ठभागाच्या बाजूने जर आपण दंडगोल असा पुढे लोटला तर मित्रांनो तो घरंगळेल, पण हा जो सपाट पृष्ठभाग आहे त्या सपाट पृष्ठभागावर जर आपण असा दंडगोल जर मित्रांनो सोडला तर तो घरंगळणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा आहे. मित्रांनो पर्याय क्रमांक 4 आहे गोल. गोल आकार असतो चेंडू. मित्रांनो चेंडू तुम्ही कसाही फेका, कोणत्याही बाजूने फेका, कुठेही फेका, तो घरंगळेल. म्हणजे फक्त घरंगळणारी वस्तू कोणती आहे तर गोल. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 गोल. प्रश्न नंबर 9. पुढीलपैकी कोणती वस्तू शंकूचे उदाहरण आहे? मित्रांनो शंकू बघा, या ठिकाणी आपल्याला शंकूची आकृती दिसत आहे. शंकूच्या आकाराचं उदाहरण मित्रांनो वाढदिवसाची टोपी. आता वाढदिवसाची टोपी हे शंकूचंच उदाहरण आहे. 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 वाढदिवसाची टोपी. मग आता मित्रांनो पुढचे पर्याय बघूया. पर्याय क्रमांक 2 फुटबॉल. फुटबॉल हे गोलाचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 3 जेवणाचा डबा. मित्रांनो जेवणाचा डबा हा इष्टिका चितीच्या म्हणजे थोडक्यात आयताकृती असतो, इष्टिका चितीच्या आकाराचा असतो. त्यानंतर बाटली. बाटली हे दंडगोलाचं उदाहरण आहे. मग शंकूचं उदाहरण आहे वाढदिवसाची टोपी. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 10. पुढीलपैकी कोणत्या वस्तूला एकही सपाट पृष्ठभाग नसतो? मित्रांनो सपाट पृष्ठभाग नसतो अशी वस्तू कोणती? पर्याय क्रमांक 1 लाडू. आता मित्रांनो लाडू जर बघितला तर लाडू गोलाकार असतो, मग लाडूला एकही सपाट पृष्ठभाग नसतो. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 लाडू. आता मित्रांनो पुढचे पर्याय बघूया. चॉकलेट. चॉकलेटला सपाट पृष्ठभाग असतो का? तर हो, चॉकलेटला सपाट पृष्ठभाग असतो. त्यानंतर बिस्किटचा पुडा. बिस्किटच्या पुड्याला सुद्धा मित्रांनो सपाट पृष्ठभाग असतो. त्यानंतर खाऊचा डबा. खाऊच्या डब्याला सुद्धा सपाट पृष्ठभाग असतो. मग सपाट पृष्ठभाग कशाला नसतो तर लाडूला, कारण की लाडू हा गोलाकार असतो आणि गोलाकार वस्तूला मित्रांनो वक्र पृष्ठभाग असतो. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 लाडू. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उपघटक 28 दंडगोल, शंकू व गोल हा स्वाध्याय या ठिकाणी संपला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.